नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवरच्या आजच्या भागात आपलं स्वागत आहे. आजच्या भागात मोदींचा यवतमाळ दौरा आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरून सुरू असलेला सावळा गोंधळ, दोन्ही गोष्टी पाहणार आहोत. इतकंच नाही तर पवार कुटुंबात एका पत्रावरून सुरू झालेल्या संघर्षाचीही चर्चा आपण करणार आहोत. मात्र सुरुवात करूयात मोदींच्या ऐतिहासिक दौऱ्यानं. अब की बार 400 पार अशी घोषणा देत पंतप्रधान मोदींनी यवतमाळ मधील ऐतिहासिक सभेतून लोकसभेच्या प्रचाराचा नारळ फोडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं यवतमाळ हे नातं अनोखं आहे, हेही आपण आजच्या भागात पाहणार आहोत. इतकंच नाही तर मोदींनी यवतमाळच का निवडलं हेही आपण पाहणार आहोत. आधी जरा आजच्या दौऱ्याची वैशिष्ट्य सांगते. केंद्रात आघाडी सरकार होतं तेव्हा महाराष्ट्राचेच एक बडे नेते केंद्रीय कृषी मंत्री होते. तेव्हा इथल्या शेतकऱ्यांना काहीही फायदा झाला नाही असं म्हणत मोदींनी नाव न घेता शरद पवारांवर टीका केली. त्याशिवाय मोदींनी आजच्या दौऱ्यात महाराष्ट्रात जवळपास 4,900 कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण केलं. आता एक सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट, आजच्या सोहळ्यात दोन नेत्यांकडे अवघ्या राज्याचं लक्ष होतं. त्यातले एक आहेत मंत्री संजय राठोड आणि दुसऱ्या खासदार भावना गवळी. ज्या यवतमाळ जिल्ह्यात हा सोहळा पार पडला त्याच जिल्ह्यात राजकीय वर्चस्वातून हे दोन्ही नेते एकाच पक्षात असून एकमेकांसमोर उभे ठाकलेत, नेहमीच ठाकलेले आहेत. दोन्ही नेत्यांमधला राजकीय संघर्ष आजच्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतूनही दिसला होता. हेच दोन्ही नेते आजच्या कार्यक्रमात एकत्र दिसले. मात्र मंत्री संजय राठोड पहिल्या रांगेत तर खासदार भावना गवळी मागच्या रांगेत बसल्या होत्या. त्यामुळेही वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्यात. त्याचीही चर्चा करायची आहे. मात्र त्याआधी पाहूयात आजच्या ऐतिहासिक सभेत पंतप्रधान मोदींनी कोणकोणत्या महत्वाच्या घोषणा केल्यात. ये जो इंडी गठबंधन है, इसकी जब केंद्र में सरकार थी तब क्या स्थिति थी? तब तो कृषि मंत्री भी ये महाराष्ट्र के थे. उस समय दिल्ली से विदर्भ के किसानों के नाम पर पैकेज घोषित होता था और उसे बीच में ही लूट लिया जाता था. जब कांग्रेस की सरकार थी तब दिल्ली से 1 रुपया निकलता था, 15 पैसा पहुंचता था. अगर कांग्रेस की सरकार होती तो आज जो आपको 21,000 करोड़ रुपए मिले हैं उसमें से 18,000 करोड़ रुपए बीच में ही लूट लिए जाते. पंतप्रधान मोदींच्या याच दौऱ्यावर होता आपला आजचा पहिला प्रश्न. तोच पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा पहिला प्रश्न सांगते. पंतप्रधान मोदी यांनी 2024च्या प्रचाराचं रणशिंग यवतमाळ मधून फुंकलंय. विजयी हॅट्रिक साठी हा दौरा लकी ठरेल का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यवतमाळचं एक वेगळं कनेक्शन पाहायला मिळतंय. प्रत्येक लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी हे यवतमाळमध्ये सभा घेतातच. 2014 मध्ये नरेंद्र मोदी जेव्हा भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार होते तेव्हा आर्णी तालुक्यातील दाभडी येथे नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत चाय पे चर्चा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. देशातला हा पहिला चाय पे चर्चा कार्यक्रम होता. त्यानंतर 16 फेब्रुवारी 2019 मध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यवतमाळ दौरा केला. या दौऱ्यात पांढरकवडा येथे त्यांनी महिला मेळाव्याला हजेरी लावली होती.
त्यामुळे 2014 पासून लोकसभा निवडणुकीपूर्वी यवतमाळमध्ये सभा घेण्याचा पायंडा पंतप्रधान मोदींनी यंदाही कायम ठेवला. स्वतः पंतप्रधान मोदींनी सुद्धा आजच्या भाषणात यवतमाळचा उल्लेख करताना अब की बार 400 पारचा नारा दिला. पाहूयात. मैं 10 साल पहले जब चाय पर चर्चा करने यवतमाल आया था तो आपने बहुत आशीर्वाद दिया और देश की जनता ने एनडीए को 300 पार पहुंचा दिया. फिर मैं 2019 में फरवरी के महीने में ही यवतमाल आया था. तब भी आपने हम पर खूब प्रेम बरसाया. देश ने भी तब एनडीए को 350 पार करा दिया और आज जब 2024 के चुनाव से पहले मैं विकास के उत्सव में शामिल होने आया हूं, तब पूरे देश में एक ही आवाज गूंज रही है. अब की बार शेतकरी महिलांसह अनेक वर्गांसाठी मोदींनी महत्त्वाच्या घोषणा केल्या. मोदींची गॅरंटी म्हणत मोदींनी कोट्यावधींच्या घोषणा आज केल्यात. आपल्या दोन्ही टर्म मधल्या कामांचा पाढाच वाचून दाखवला. त्यांच्या आधी राज्यातल्या 3 प्रमुख नेत्यांची भाषणं झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काय काय वक्तव्य केली आहेत ती पाहूयात. 2014 में मोदी जी देश के प्रधानमंत्री बनने के बाद उन्होंने देश के उत्थान के लिए जो महत्वपूर्ण काम किए, उसमें सबसे महत्वपूर्ण काम था महिला सशक्तिकरण. इसके तहत उन्होंने उज्ज्वला योजना से लेकर बेटी बचाओ बेटी पढ़ाओ जैसे उपक्रम शुरू किए. प्रधानमंत्री मोदी जी का लक्ष्य देश की अर्थव्यवस्था को $5 ट्रिलियन तक लेके जाना है. हमारे राज्य की अर्थव्यवस्था भी $1 ट्रिलियन तक लेके जाने का हमारा लक्ष्य है. यवतमाळमध्ये पूर्ण महाराष्ट्रातलं एकमेव सीता मातेचं मंदिर आहे. त्याच यवतमाळमध्ये नारी शक्ती वंदनेचा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे. शेतकरी सन्मान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान योजना या दोन्ही योजनांचे मिळून 4700 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चाललेले आहेत. नमो महिला सक्षमीकरण अभियान से 55 लाख महिलाओं को सरकारी योजनाओं का लाभ मिलेगा. 2 करोड़ महिलाएं स्वयं सहायता समूह से जुड़ेगी. सब लोग कहते हैं अब घर घर मोदी नहीं तो मन मन मोदी है. ये भी मैं यहाँ पर कहूंगा. मोदी जी की गारंटी पर जनता का विश्वास है और मोदी जी फिर से एक बार प्रधानमंत्री बनकर हैट्रिक करेंगे ऐसे जनता ने तय कर लिया है. आता बातमी यवतमाळच्या राजकीय संघर्षाची. भावना गवळी सलग 25 वर्षांपासून खासदार तर संजय राठोड 20 वर्षांपासून आमदार. दोघांचा राजकीय पक्ष शिवसेनाच. दोघांचं राजकीय कार्यक्षेत्रही एकच, यवतमाळ वाशिम. भावना गवळी आणि संजय राठोड यांचा प्रदीर्घ अनुभव पाहता एकाच राजकीय क्षेत्रात असताना दोघे एकमेकांशी पूरक राजकारण करतच इथवर पोहोचले असावे असा अंदाज कुणीही बांधेल. पण प्रत्यक्षात राजकीय वस्तुस्थिती तशी नाही. यवतमाळ वाशिम मधील या 2 दिग्गजांमधले राजकीय समीकरण नेमकं कसं आहे त्यावर प्रकाशझोत टाकणारा हा विशेष रिपोर्ट पाहूया. यवतमाळ पश्चिम विदर्भातला महत्वाचा जिल्हा. इथल्या खासदार भावना गवळी तर पालकमंत्री संजय राठोड
1-2 दशकांपासून केंद्रात तर 1-2 दशकांपासून राज्यात नेते 2, जिल्हा 1 आणि पक्ष 1 आणि संघर्षाची कारणं अनेक. 2 नेत्यांनी विदर्भात शिवसेना मोठी केली, कार्यकर्त्यांमध्ये संपर्क वाढवला, पक्ष जनमानसांमध्ये रुजवला. पण जेव्हा पक्षातील वर्चस्वाची लढाई सुरू झाली तेव्हा मात्र संघर्षाला सुरुवात झाली. ती आजही सुरूच आहे. उदाहरणार्थ पंतप्रधान मोदींच्या यवतमाळ दौऱ्यासाठीची सरकारी जाहिरात. यामध्ये मोदींचा फोटो, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि 2 मोठे फोटो आहेत. पहिला संजय राठोड आणि दुसरा मदन येरावार यांचा. आणि शेवटच्या रांगेत 6 आमदारांचे फोटो. मात्र इथून 5 टर्म खासदार असलेल्या पंतप्रधान मोदींना भाऊ मानणाऱ्या भावना गवळी मात्र मिसिंग होत्या. दुसरीकडे खासदार भावना गवळींनी मोदींच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर्स पहा, त्यावर आहेत फक्त भावना गवळीच. खरं तर वाद सुरू झाला 90च्या दशकात. तो कसा तेही पाहूया. भावना गवळी 1999 पासून खासदार आहेत, तर संजय राठोड 2004 पासून आमदार. विदर्भातील यवतमाळ, वाशिम जिल्ह्यात दोन्ही नेत्यांचा मोठा राजकीय अनुभव आहे. भावना गवळी 5 टर्म खासदार आहेत, पण एकदाही केंद्रात त्यांना मंत्रीपद मिळालं नाही. संजय राठोड 3ऱ्यांदा आमदार होताच फडणवीस सरकारमध्ये मंत्री बनले. पुढे संजय राठोडांना मंत्रीपदासह यवतमाळचं पालकमंत्री पदही मिळालं. मंत्रीपद, पालकमंत्रीपद दोन्ही मिळाल्यानं राठोडांचं पक्षातलं स्थान मोठं झालं. पक्षातील वाढत्या राजकीय वर्चस्वामुळेच राठोड गवळींमध्ये संघर्षाची सुरुवात झाली. जेव्हा संजय राठोड यांचं नाव एका तरुणीच्या आत्महत्येच्या प्रकरणाशी जोडलं गेलं, त्याच काळात भावना गवळी यांनी पक्षात त्यांचा वर्चस्व वाढवण्यासाठी हालचाली सुरू केल्या. मात्र त्याच काळामध्ये भावना गवळी यांच्या विरोधात 100 कोटी रुपये भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि त्या प्रकरणामध्ये त्यांचा एक सहकारी तुरुंगातही गेला. त्यानंतर शिवसेनेमध्ये खिंडार पडली. तेव्हा वाटलं होतं की दोघेही शिवसेनेच्या वेगवेगळ्या गटांमध्ये जातील. मात्र तसं काहीही झालं नाही आणि दोघांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला. मात्र तरीही दोघांमधला संघर्ष कायम राहिला. आता लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आहेत, त्यामुळे लोकसभेसाठी तर कोणाचंही नाव पुढे येण्याआधीच भावना गवळींनी दावेदारी स्पष्ट केली. यवतमाळ, वाशिम हा मतदारसंघ पुन्हा एकदा शिवसेनेकडेच राहील. बरोबर आहे, अर्थातच, कारण मी 5 वेळा निवडून येते आहे, एक महिला म्हणून निवडून येते आहे. मग अडचण कुठे आहे? या मतदारसंघामध्ये एक बाजू, राजकीय बाजू अशी आहे की भाजप हा मतदारसंघ मागत आहे. दुसरी एक बाजू आहे तुम्हाला पक्षांतर्गतही थोडीशी एक स्पर्धा नेहमी अनेक वर्षांपासून आम्ही पाहतो. काय मी त्या स्पर्धेला काही महत्त्व देत नाही. आणि शिवसेना भाजप हा एका नाण्याच्या 2 बाजू आहे. त्याच्यामुळे आम्ही 25 वर्षापासून सेना भाजप याच्या व्यतिरिक्त काही बघितलंच नाही. असं असलं तरी संजय राठोड यांचं वाढतं वर्चस्व आणि मोदींच्या यवतमाळ दौऱ्याच्या नियोजनाची मिळालेली जबाबदारी हे सगळं पाहता लोकसभेसाठी संजय राठोडांच्या नावाचीही चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे भाजपनं देखील याच मतदारसंघावर दावा केलाय. थोड्या दिवसात लोकसभेच्या निवडणुका आहे, परंतु आज जर चित्र पाहिलं तर जवळपास 400 पेक्षा जास्त जागा ह्या नरेंद्रभाई मोदी यांना प्रधानमंत्री बनवण्याच्या दृष्टीनं पूर्ण देशभरात वातावरण आहे. खरं म्हणजे 2009च्या आधी हा भाजपकडे मतदारसंघ होता, परंतु त्यावेळेसच्या खासदार त्या डिलिमिटेशन नंतर आमचे जे खासदार होते ते पक्ष सोडून गेले आणि वाशिमच्या ज्या खासदार होत्या त्या युतीमध्ये मग त्यांना जागा देण्यात आली. त्याच्यामुळे वाटणं स्वाभाविक आहे, परंतु तो नेतृत्वाला निर्णय घ्यायचा आहे. ते जे घेतील तो आमच्यासाठी सदैव शीर्ष आहे. बरं, हा फक्त 2 नेत्यांपुरताच संघर्ष नाहीये, तर यवतमाळ मतदारसंघाचं केंद्राची विशेष कनेक्शन आहे. गेल्या 3 दशकांचा विचार केला तर 2008 साली राहुल गांधींनी यवतमाळच्याच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरी भेट दिली होती. त्यानंतर आर्थिक मदतीचीही घोषणा केली. तीच मदत पूर्णही केली. त्याच दौऱ्याचा काँग्रेसला चांगलाच राजकीय फायदाही झाला. इतकंच नाही तर 2014 साली पंतप्रधान मोदींचा सर्वात यशस्वी कॅम्पेन ठरलेली चाय पे चर्चा याचीही सुरुवात यवतमाळमधूनच झाली होती. आणि त्याच यवतमाळमध्ये मात्र शिवसेनेच्या 2 खंद्या नेत्यांमध्ये मोठा राजकीय संघर्ष आहे. आणि तोच संघर्ष महायुतीची डोकेदुखी ठरणार की मोदींच्या दौऱ्यानं संघर्षाचा शेवट होणार हे लवकरच कळेल. रजत वशिष्ठ, 0 अवर, एबीपी माझा. हेच पॉवरफुल नेते आजच्या कार्यक्रमात मंचावर दिसले. जागा मात्र जरा बदललेली होती. असो, मोदींच्या आजच्या यवतमाळ दौऱ्यावरून विरोधकांनी जोरदार टीका केली आहे.
या सभेसाठी वारे माप खर्च केल्याचा आरोप नाना पटोलेंनी केलाय. पाहूयात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांची सभा होते आहे. खऱ्या अर्थानं त्यांच्या पक्षाच्या पातळीवर तो खर्च व्हायला पाहिजे, पण आज आपण पाहतोय की तो खर्च सगळा शासकीय तिजोरीतून खर्च केला जातो आहे. याच्यासाठी मराठवाडा, विदर्भ आणि या सगळ्या भागातून मदतनीस, आशा वर्कर, बचत गट या सगळ्यांना शासकीय व्यवस्थेच्या माध्यमातून एकत्रित करून आमची लोकप्रियता सरकारच्या कामाची किती मोठी आहे दाखवण्याचा एक असफल प्रयत्न भाजप महाराष्ट्रामध्ये करते आहे. यवतमाळमध्ये सभा पंतप्रधान नरेंद्र मोदींची होती, तरी या सभेत चर्चा राहिली ती काँग्रेसची. मोदींच्या आजच्या सभेसाठी मंडपात ज्या खुर्च्या लावण्यात आल्या होत्या त्यातील काही खुर्च्यांवर राहुल गांधींच्या फोटोसह काँग्रेस पक्षाला दान करण्यासाठी असलेले स्कॅनर स्टिकर्स पाहायला मिळाले. हेच आरोप प्रत्यारोप पुढचे 3 महिने सुरूच राहणार आहेत. मात्र तुर्तास वेळ झाली आहे आजच्या भागात आम्ही विचारलेल्या पहिल्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची. आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आपला पहिला प्रश्न परत एकदा सांगते. पंतप्रधान मोदी 2024च्या प्रचाराचं रणशिंग यवतमाळ मधून फुंकतात आहेत. विजयी हॅट्रिकसाठी दौरा लकी ठरेल का? सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया बघूयात. एक्स वरून गोपाळ दंडगव्हाळे, 10 वर्षांच्या कार्यकाळातले मोदींचे विकास कामच मोदी सरकारला 2024ला विजयाची हॅट्रिक मिळवून देणार, बाकी फक्त औपचारिकता. एक्स वरून चंद्रकांत पाटील, विजयाची हॅट्रिक कोणीही आणि कोणताही पक्ष रोखू शकत नाही, विरोधकांनी 2029 साठी तयारी करावी. फेसबुकवरून सचिन भगत, मशीन घोटाळा करून कोण पण निवडून येईल. फेसबुकवरून संजय मोरे, विरोधातील आंदोलन चिरडणे, ईडी सीबीआय यांचा वापर हा सुद्धा प्रचाराचाच भाग आहे. युट्यूबवरून ऐश्वर्या पवार, कितीही मोदींना विरोध करा, येणार तर मोदी सरकार. युट्यूबवरून पुरुषोत्तम भरमडे, मुळीच नाही, त्यांचं सर्वात मोठं कारण महागाई, बेरोजगारी आहे. फेसबुकवरून दिनेश काळे, मोदीजींच्या नेतृत्वात भाजप बहुमतानं 450+ जिंकणार, आम्ही हिंदू स्वाभिमानी, हिंदुत्वाशी एकनिष्ठ आहोत. यवतमाळमधील राजकारण, मोदींची सभा, लोकसभा निवडणुकीची तयारी या आणि अशा विविध मुद्द्यांवर चर्चेसाठी 0 आवरमध्ये उपस्थित आहेत यवतमाळच्या विद्यमान खासदार भावना गवळी, ज्या स्वतः आजच्या कार्यक्रमात मोदींसोबत मंचावर उपस्थित होत्या. त्यांच्या सोबत चर्चा करण्यासाठी जाऊयात आपल्या गेस्ट सेंटरला. भावनाताई, एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये आपण पहिल्यांदा येत आहात, आपलं स्वागत आहे. आज आत्ताच नुकताच कार्यक्रम पार पडला पंतप्रधानांचा, मात्र त्या कार्यक्रमानंतर तुम्हाला कसं वाटतंय? तुम्हाला हुश्य वाटतंय की तुम्हाला टेन्शन वाढलंय? कारण कुठल्याही पद्धतीनं त्यांनी पुढचा खासदारकीचा उमेदवार कोण याचं सुतोवाच केलेलं नाहीये. मला असं वाटतं की ते आलेत आणि आम्हाला आनंद झालाय. खऱ्या अर्थाने मी तर असं म्हणेन की ते आलेत आणि आम्हाला आनंद झाला आहे, कारण लाखोच्या संख्येने या ठिकाणी महिला उपस्थित होत्या आणि महिलांसाठी ज्या पद्धतीने केंद्र सरकारने सुद्धा भूमिका घेतलेली आहे ती भूमिका सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य महिलांना आवडलेली आहे. आणि मला असं वाटतं की हा आनंदाचा आमचा क्षण होता. त्याच्यामुळे विरोधकांचा आम्हाला भ्यायचं काही कारण नाही आहे, कारण राज्य सरकार असू देत, केंद्र सरकार असू देत, आम्ही अत्यंत या ठिकाणी उत्कृष्ट कार्य करत आहोत.
आणि माझा मतदारसंघाचं बोलायचं झालं तर मी असं म्हणेल की माझी जी रेल्वे आहे वर्धा भावनाताई, आजच्या एकंदरीत जी सभा होती, त्याची जी जाहिरात होती, त्यावर कुठेही आपला आज फोटो नव्हता शासकीय जाहिरातीत. काय राजकारण आहे हे? आपण तिथल्या खासदार आहात आणि तुमच्याच पक्षानं घेतलेली ही सभा होती. सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी मी पहिले सांगू इच्छिते की ज्या वेळेला 14ला आदरणीय मोदी साहेब हे यवतमाळमध्ये दाभडीला आले, त्याच्यानंतर 19ला परत यवतमाळमध्ये आदरणीय मोदी साहेब आले आणि आता 24ला आदरणीय मोदी साहेब येत आहेत. तर मी असं समजते की आमच्या सर्वांसाठी शुभ संकेत आहेत. त्याच्यामुळे एवढ्या मोठा जनसमुदाय, एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या महिला, हा जो आनंद आहे आणि महिलांसाठी जे भरीव कार्य केंद्र आणि राज्य सरकार करते आहे, त्यामुळे मला असं वाटतं की हा आनंदाचा क्षण आमच्यासाठी होता. त्याच्यामुळे असं काही टेन्शन वगैरे यायचं कारण नाही. मी 5 निवडणुका लढलेल्या आहेत, त्याच्यामुळे मी टेन्शन कधीच घेत नाही. मी लढाईसारखी लढते. भावनाताई, अजूनही म्हणजेच तुमचे दुश्मन जे आहेत ते एवढेंदा आपण इतक्या टर्म्स जिंकल्यात, मात्र तिथला लढा मात्र हा तुमचा पक्षांतर्गतच सुरू होता. आजही तुमचे दुश्मन तिथे कायम आहेत. मला असं वाटतं की दुश्मन तर हे राजकारणामध्ये असतातच, त्यामध्ये काही दुमत नाही आहे. कोण आहे काय आहे याच्यावर ते फार बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की मी जे काम करते आहे सामान्य लोकांसाठी असू द्या. आज मला या गोष्टीचा पण आनंद आहे की आदरणीय मोदी साहेबांनी माझ्या जी काही रेल्वे होती त्या रेल्वेचं सुद्धा उद्घाटन केलेलं आहे. अनेक प्रकल्पाचं त्यांनी उद्घाटन केलं अर्थात. आणि मला असं वाटतं की विरोध हा होतच असतो, पण त्याच्यातून मार्ग आपण कसा काढतो याला महत्त्व असतं. भावनाताई, इतकी वर्ष आपण राजकारण पाहिलं तर महाराष्ट्राचं, स्वतः त्यात एवढे सक्रिय आहात. एकंदरीत आता मात्र चित्र खूप बदललेलं आहे. इतकी पक्ष झाली आहेत अचानक, आणि भाजपानं किंवा पंतप्रधानांनी स्वतःसाठी महाराष्ट्रात 45+ टार्गेट ठेवलेलं आहे. कसं बघता तुम्ही या सगळीकडे? 100% 400 पार जर मोदी साहेब म्हणतात तर 45 पार हे महाराष्ट्रामधलं आम्ही लोक सगळे म्हणणारच आहोत. कारण त्या पद्धतीने त्या अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी काही तयारी आहे आणि सरकारने केलेले जे भरीव कामं आहेत केंद्र आणि राज्याने, त्याच्यामुळे आम्हाला कुठलीही शंका नाही. आणि 45+च आम्ही या ठिकाणी असणार. हा आकडा जो आहे तो आमच्यासाठी निश्चितच आहे. त्याच्यामुळे आम्हाला काही भिण्याचं कारण. आजच तुमचे जुने सहकारी संजय राऊत यांनी मात्र पोहरादेवी पंतप्रधानांवर खुश होणार नाही असं भाकीत केलंय. बघा, आता त्यांच्याबद्दल काय बोलायचं ते आता रोजच सकाळी संध्याकाळी आजकाल बोलणं सुरू केलं आहे त्यांनी. त्याच्यामुळे त्यांच्या स्टेटमेंटला आम्ही काही महत्त्व देत नाही. इकडे आम्ही सगळेजण एकत्रित आहोत, घट्ट आहोत आणि ही महायुती आमची घट्ट आहे. त्याच्यामुळे विरोधकांनी हे बोलायचंच असतं, त्यांच्या बोलण्याला काही महत्त्व या ठिकाणी कोणीही महाराष्ट्रात सुद्धा देत नाही. त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी यवतमाळकरांनी किंवा पोहरादेवीच्या आमचे जे काही महंत संत असतील त्यांनी किंवा बाकीच्या समाज बांधवांनी त्याला महत्त्व देण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटतं. भावनाताई, तुम्ही असाल किंवा इतर जी मंडळी आहेत ज्यांनी उद्धव ठाकरेंचा साथ सोडला, त्या लोकांवर खास त्यांचा रोष आहे, राग आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते खास टार्गेट तुम्हाला बनवणार आहेत. प्रचार हा जास्त तीव्रतेनं ते तुमच्या मतदारसंघांमध्ये करणार आहेत. त्यामुळे याकडे तुम्ही कसं बघता? मला असं वाटतं की कोण किती सक्रिय असू द्या, बाजी तर आम्हीच मानणार. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्या सगळ्या ज्या काय चर्चा अफवा आहेत त्या फक्त चर्चाच राहणार आहेत आणि निवडणूक मात्र आम्हीच महायुतीचेच आम्हीच जिंकणार आहोत. त्याच्यामुळे ते कितीही त्यांनी मोर्चे बांधणी केली तरी ती मोर्चे बांधणी कुठेही सक्सेस राहणारच नाही, हा विश्वास मी आपल्यालाही देते आणि जनतेला पण देते. त्याच्यामुळे आम्हाला, मी जसं सांगितलं पूर्वीच, आम्हाला कसली काही भीती नाही आहे. आमच्या पाठीशी संपूर्ण हे सरकार आहे, या ठिकाणचे आमचे सगळे नेते आहेत. मी जसं सांगितलं शिंदे साहेब आहेत, आदरणीय फडणवीस साहेब आहेत आणि मोदी साहेबांनी ज्या पद्धतीने या 10 वर्षामध्ये काम केलं आहे ते प्रचंड मोठं काम आमच्या पाठीशी आहे. त्याच्यामुळे आम्हाला कोणाला भिण्याची आवश्यकता नाही. जेव्हा आम्ही या ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये गेलो आणि आम्ही काम करतो आहे
तेव्हा शिंदे साहेबांकडनं ज्या पद्धतीने आमच्या कामाबद्दलची विचारपूस होते, ज्या पद्धतीने त्यांनी आम्हाला निधी दिला आहे, ज्या पद्धतीने शिंदे साहेब आमचा फोन उचलून त्या ठिकाणी आम्हाला आमचं समाधान करतात, बोलतात आणि अनेक प्रश्न किंवा समस्या आमच्या सोडवतात, ते आमच्यासाठी फार मोठं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या नेतृत्वामध्ये निश्चित हा गड आम्ही नक्कीच आपण इतकी वर्ष जिंकले आहात, मात्र अँटी इन्कम्बन्सी एक भाग असतो. दुसरीकडे आपल्यावर असणारे आरोप आहेत, चौकशा आहेत आणि त्या सगळ्याच्या बाजूला आपल्याच पक्षातून संजय राठोड यांचा विरोध आहे. गेल्या खेपेला या विरोधाचा फटका बसू नये यासाठी म्हणून उद्धव ठाकरेंनी खास आपल्या दोघांना बोलावून घेतलं होतं, एकत्र बसवलं होतं, आपली बैठक घडवली होती. मात्र आजच्या जाहिरातीनंतर मतभेद कायम आहेत असं दिसतंय. त्याचा फटका बसणार नाही का? मला असं वाटतं की काही आमचे मतभेद नाही आहेत, ते त्यांचं काम करतायत. मी पण मतदारसंघामध्ये काम करते आणि हा इश्यू काही फार मोठा इश्यू होणार नाही आहे नाही. तो इश्यू केवळ कदाचित काही लोकांनी मोठा केला असेल, परंतु या ठिकाणी निश्चित त्याही विधानसभेमध्ये मागच्या वेळेला पण मला लीड होता आणि या वेळेला पण लीड राहील. त्याच्यामुळे तो काही बेबनाव किंवा त्या पद्धतीचा काही विषय आहे असा काही मला असं वाटत नाही. त्या गोष्टी ज्या आहेत त्या चर्चामधल्या गोष्टी आहेत. जेव्हा आपण मतदानाची पेटी बघाल त्यावेळेला आपलं सगळं चित्र क्लिअर होऊन जाईल. त्याच्यामुळे काही असा विषय नाही. भावनाताई, आपले खूप खूप धन्यवाद. आपण 0 आवरमध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली. आता आम्ही तुम्हाला विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे तो कौल पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आणि पहिला प्रश्न सांगते, पंतप्रधान मोदी 2024च्या प्रचाराचं रणशिंग यवतमाळमधून फुटणार. विजयी हॅट्रिकसाठी दौरा लकी ठरेल का? एकूण 40,000 मतं युट्यूबवर. 33% लोकांनी होय म्हटलंय, 67% लोकांनी नाही. इंस्टाग्रामवर एकूण 3,000 मतं. %63% लोकांनी होय म्हटलंय, 37% नाही. फेसबुकवर एकूण 1000 मतं. %35% लोकांनी होय म्हटलंय, 65% नाही. एक्सवर बघूया. एकूण 50% लोकांनी होय म्हटलंय, 51% नाही. भावना गवळी आणि आमदार संजय राठोड यांचा पक्ष एक असला तरी दोघांचं नातं कायम विळा भोपळ्याचं राहिलं आहे. भावना गवळींच्या विजयात बंजारा समाजाची मतं म्हणजेच संजय राठोड यांची भूमिका नेहमीच निर्णायक ठरत आलेली आहे. हळूहळू दोघांमधील अंतर्गत वाद विकोपाला गेले, नंतर ते चव्हाट्यावर आले. त्यामुळे शिवसेनेत फूट पडली नसती तरी यावेळी भावना गवळींना उमेदवारी मिळणं कठीण असल्याची चर्चा होती. त्यातच त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आणि ईडी चौकशीही झाली. त्या प्रकरणात त्यांच्या सहकार्याला अटकही झाली होती. तर संजय राठोड यांच्यावर सुद्धा एका तरुणीच्या मृत्यू प्रकरणात आरोप झाले आहेत. मात्र यांना सोबत घेण्याशिवाय दुसरा पर्याय शिंदे आणि भाजप समोर नव्हता. आत्ताच्या घडीला जिंकून येण्याची क्षमता हा भाजपासाठी आणि महायुतीसाठी सर्वात मोठा निकष झालेला आहे. त्यामुळे आपद्धर्म म्हणून भावना गवळींनाच उमेदवारी मिळणार की त्यांना पर्याय शोधण्यात महायुतीला यश येणार हे पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे. महाविकास आघाडीसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. 4 बैठका, तासनतास विचार मंथन आणि जागा वाटपाचा तिढा ही गोष्ट आहे महाविकास आघाडीची. कालही जवळपास 3 तास बैठक चालली. त्याच बैठकीनंतर संजय राऊतांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा सुटल्याची घोषणा मोठ्या उत्साहात केली. त्यानंतर आजच्या बैठकीत जागा वाटपाचा अंतिम आकडा ठरणार असल्याचीही घोषणा केली. मात्र आजच्या बैठकीत जे घडलं त्याची जी माहिती बाहेर आली आहे त्यातून महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं कोड आजही सुटेल का याची शंका आहे. कारण आजची बैठक सुरू असतानाच वंचितचे धैर्यवर्धन फुंडकर बाहेर आले आणि त्यांनी बैठकीत केलेली मागणी माध्यमांसमोर सांगितली. ती आधी पाहूयात.
जालना लोकसभा मतदारसंघातून श्री मनोज जरांगे पाटील आणि पुणे लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर अभिजित वैद्य हे महाविकास आघाडीचे सर्वांचे कॉमन कॅन्डिडेट असावे, तसं त्यांना कॉमन कॅन्डिडेट म्हणून जाहीर करायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. हा प्रस्ताव आम्ही त्यांना दिला. 15 OBCच्या उमेदवारांना आपण उमेदवारी दिली पाहिजे, ही सुद्धा आम्ही मागणी तिथे ठेवलेली आहे. त्याचप्रमाणे 3 अल्पसंख्याक समाजातील लोकांना सुद्धा आपण तिथे उमेदवारी दिली पाहिजे. एकूण 27 जागेंचा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही महाविकास आघाडीला दिला. या 27 जागांमध्ये काही जागांचा अपवाद सोडून इतर सर्व जागांवर आम्ही चर्चेकरता तयार आहोत. कालच संजय राऊतांनी स्पष्ट केलं होतं की आजची बैठक ही शेवटची बैठक असणार आहे. त्यामुळे आजच्याच बैठकीत वंचितनं महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील 48 लोकसभा जागांपैकी 27 जागांवर आमचा जास्त प्रभाव आहे, त्यामुळे त्या आम्हाला मिळाव्यात अशी मागणी केली. त्यामुळे महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल. बैठक आत्ताही सुरू आहे. मात्र मवियाच्या याच आकडेमोडीवर होता आपला दुसरा महत्वाचा प्रश्न. तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आज मवियाची जागा वाटपाची अंतिम बैठक. वंचितसह सर्व पक्षांचं जागा वाटपावर एकमत होईल असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही? खरं तर याचा काय निकाल लागला हे अगदी थोड्या वेळात आपल्याला कळू शकतं. बैठक सध्या सुरू आहे. वंचितनं 27 जागांच्या प्रस्तावाबरोबरच मनोज जरांगेंसंदर्भातही एक मागणी केली. लोकसभेसाठी मनोज जरांगेंना जालन्यातून उमेदवारी द्यावी अशी मागणीही वंचितनं महाविकास आघाडीच्या बैठकीत केली आहे. तर उमेदवारीबाबत केलेल्या मागणीवर मनोज जरांगेंनी वंचितचे आभार मानले. तर राजकारण माझा अजेंडा नसून मराठा आरक्षणाचा प्रश्न माझ्या समोर असल्याचा मनोज जरांगेंनी म्हटलंय. नेमकं काय म्हणालेत मनोज जरांगे पाहूयात. ते आता ते समजा त्यांचं मोठेपणी, परंतु मी माझ्यासमोर ज्वलंत मुद्दा सध्या मराठा आरक्षणाचा आणि गृहमंत्र्यांनी मराठा समाजासमोर जाणून बुजून षडयंत्र रचून जे संकट उभा केले त्याला तोंड देतोय. त्यामुळे आम्ही थोडे शांत आहेत, आम्ही बघतोय. परंतु ते मी याच्यावरती तर सविस्तर नंतर बोलत त्या विषयावरती, आणि माझा समाजही बोलेल त्या विषयावर. माझा मालक समाज आहे, परंतु राजकारण हा अजेंडा माझा नाहीच आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीकडे आपलं लक्ष असणार आहेच. तुर्तास वळूयात पुढच्या बातमीकडे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फाटाफुटीनंतर आता राष्ट्रवादीचं सत्ता केंद्र असलेल्या बारामतीमध्ये अनेक घडामोडी घडतायत. सध्या अजित पवार आणि शरद पवार अशा दोन्ही बाजूंकडून भावनिक आव्हान केलं जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी नणंद भावजय लढत पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे. तशातच 2 दिवसांपूर्वी स्वतः अजित पवारांनी आपण महायुतीत का सहभागी झालो याची खुल्या पत्रातून कारण मीमांसा केली. या सर्व घटनाक्रमांमध्ये आता बारामतीमध्ये एक निनावी पत्र व्हायरल झालंय. या बारामतीकरांची भूमिका या मथळ्याखालील पत्रातून थेट अजित पवारांवरच टीका करण्यात आली आहे. राजेंद्र पवारांची क्षमता असून देखील अजित पवारांना पुढे केले, तसंच तिसऱ्या पिढीत राजकारणात येण्याचा अधिकार रोहित पवारांना होता. आप्पासाहेबांचा वारसदार म्हणून रोहित पवार राजकारणात आले. तिथून जळफळाट सुरू झाला आणि सुप्रिया सुळेंची कार्याध्यक्षपदी निवड झाल्यावर धाराशिवच्या काड्या पेटल्या असा उल्लेख या पत्रात करण्यात आलाय. या पत्रावर राजेंद्र पवारांनी भूमिका व्यक्त करताना मी जर आधीच राजकारणात आलो असतो तर आजची परिस्थिती तेव्हाच दिसली असती असा टोला लगावलाय. पाहूयात. मी पवारसाहेबांचा पुतण्या होतो आणि त्यामुळे कदाचित लोकांना असं वाटलं असेल की बाबा मला पण त्यात इंटरेस्ट आहे.
मी एक दोनदा फक्त छत्रपती कारखान्यात संचालक होण्यासाठी म्हणून प्रयत्न केला होता. त्यावेळी पवारसाहेबांनी सांगितलं की आपल्याला सगळ्यांनाच त्या मार्गाने जायचं नाही, आणि कदाचित त्यावेळी जर पवारसाहेबांनी तो निर्णय घेतला असता की सगळ्यांनीच राजकीय याच्यात क्षेत्रात भाग घ्यायचा, तर मला असं वाटतं की कदाचित जे आज चित्र दिसतंय ते त्यावेळी कदाचित चित्र दिसू शकलं असतं. बऱ्याच वेळा कसं असतं की काही वेळा लोकांना जेव्हा दडपशाही झाली अशी वाटतं तेव्हा लोक निनावी पत्राकडे वळतात असं मला वाटतं. बारामतीतून आता जाऊयात थेट मुंबईत, जिथं महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक संपली आहे. त्यानंतर महाविकास आघाडीचे नेते माध्यमांशी चर्चा करतायत. आजची बैठक अंतिम होती असं त्यांनी सांगितलं होतं. बिलकुल अव्यवहार्य नाही. त्यांनी मागणी केली आहे ना, मागणी करण्याचा अधिकार तर 48 जागांचा त्यांचा आहे. आणि नंतर मग संजय राऊत साहेब, जयंत पाटील साहेब, नाना पटोले साहेब, शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब हे सगळे बसतील आणि ते निर्णय घेतील. आता संजय राऊत बोलतील. काय राऊत साहेब, काल तुम्ही म्हणाला होतात की आजची बैठक ही निर्णायक आणि आजची बैठक महाविकास आघाडीची ही निर्णायकच झालेली आहे. काल मी आपल्याला इथेच सांगितलं होतं की तीनही पक्षाचे प्रमुख नेते आजच्या बैठकीला उपस्थित होते. दूरध्वनीवरून बैठकीत काय चाललंय याची माहिती माननीय शरद पवार साहेब, उद्धव साहेब सातत्याने घेत होते. आणि जागा वाटप अत्यंत सुरळीतपणे पार पडलेलं आहे. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, तीनही पक्षात कोणतेही मतभेद या क्षणी नाही. आज वंचित बहुजन आघाडीचा जो प्रस्ताव आलेला आहे तो प्रस्ताव जरी तुम्हाला दिसायला खूप मोठा कागद दिसत असला तरी गेल्या काही वर्षात त्यांनी काही मतदारसंघात काम केलं. त्यांनी त्या मतदारसंघाची यादी दिली, त्याच्यावरती आम्ही सगळे मिळून चर्चा करू. आणि जसं मगाशी जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं की शेवटी आम्हाला सगळ्यांना या देशात, या राज्यामध्ये लोकशाही, संविधान, वंचितांचं रक्षण करणं हा आमचा अजेंडा आहे. आणि त्याच्यावरती आम्ही सगळ्यांनी आजच्या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले होते, पृथ्वीराजराव चव्हाण होते, वर्षाताई गायकवाड, त्यांना जयंतराव पाटील, जितेंद्र आव्हाड, आमच्याकडे विनायक राऊतजी होते, अनिल देशमुख साहेब होते आमचे. आम्ही सगळ्यांनी सविस्तर चर्चा केली, प्रत्येक सीटवर चर्चा केली, कोण कुठे जिंकेल ह्याच्यावर चर्चा केली. आणि जिंकणं हे महत्त्वाचं आहे, जागा कोण किती लढत आहे याला महत्त्व नाही. आणि प्रकाश आंबेडकर साहेबांची सुद्धा हीच भूमिका आहे. राऊत साहेब, 48 जागांचं वाटप 3 पक्षांमध्ये झालेलं आहे. आम्ही 4 पक्ष मानतो, त्यात वंचित सुद्धा आहे, आणखी इतर पक्ष, इतरही लहान पक्ष आहेत, पण वंचित हा महत्त्वाचा घटक पक्ष आहे. त्याच्यामुळे महाविकास आघाडी म्हणून आम्ही ही चर्चा करतो आहोत. आम्ही स्वतंत्रपणे व्यक्तिगतरित्या कोणतीही चर्चा करत नाही आहोत. आणि प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी हा महत्त्वाचा घटक पक्ष याच्यामध्ये आहे. साहेब, राज्यामध्ये महाविकास वंचित बहुजन आघाडीचं संख्याबळ नसताना 27 राज्यांमध्ये जागा वाटप, त्यांनी 27 जागांचा फॉर्म्युला अजिबात सांगितलेला नाही. इच्छा व्यक्त करणं. आता आम्ही म्हणतो आम्ही 48 ठिकाणी काम करतो. काँग्रेस पक्ष अख्ख्या महाराष्ट्रात आहे, प्रत्येक मतदारसंघात, देशभरात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस 48 मतदारसंघात आहे. पण शेवटी महाराष्ट्रात जागा 48च आहेत ना, त्या आम्हाला वाटूनच घ्याव्या लागतील. आणि ज्याची ताकद ज्या मतदारसंघात आहे त्याच्यावरती आम्ही 4ही पक्ष मिळून चर्चा करतो आहोत. आणि मी कालपासून सांगितलं की कालच्या बैठकीपासून पृथ्वीराज चव्हाण साहेब उपस्थित आहेत, अनुभवी नेते आहेत, आणि त्यांचं सुद्धा मार्गदर्शन या बैठकीमध्ये होत आहे. त्यांनी मनोज जरांगे यांना सर्वमान्य, आमच्याकडे तसा कोणताही प्रस्ताव नाही. पण त्यांच्या पत्रामध्ये तो उल्लेख, आमच्याकडे तसा कोणताही प्रस्ताव नाही. आम्ही फक्त जागा वाटपांवर बोलतोय. आघाडीचं इतर राज्यांमध्ये फायनल होत असताना महाराष्ट्रामध्ये 2 दिवसात. राऊत साहेब, यापुढे बैठका होणार आहेत? आता बैठका होणार नाहीत. आता कोणतीही बैठक होणार नाही याचा अर्थ जागा वाटप पार पडलेला आहे.
वंचित बहुजन आघाडीसह. आज आखरी दिन था. तुम्हाला अजिबात बैठक होणार नाही. नेत्यांच्या प्रतिक्रिया आपण बघितल्यात, मात्र जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा मात्र अजूनही झालेली नाहीये किंवा कोणता फॉर्म्युला ठरलाय हेही स्पष्ट झालेलं नाही. नुसती चर्चाच झाली हे प्रमुख नेते बोलले. आता आम्ही विचारलेल्या दुसऱ्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. आज महाविकास आघाडीची जागा वाटपाची अंतिम बैठक, वंचितसह सर्व पक्षांचं जागा वाटपावर एकमत होईल असं वाटतं का? सोशल मीडियावर काय आल्यात प्रतिक्रिया? एक्स वरून अमोल मानकर, एकमत होईल, उमेदवार उभे राहतील आणि निवडूनही येणार. एक्स वरून उज्ज्वल कुमार म्हस्के, वंचितला समाधानकारक जागा देऊन महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट करावे लागेल. युट्यूब वरून सोपान सपकाळ, नक्कीच एकमत होईल, त्याशिवाय महाविकास आघाडी पुढे पर्याय नाही. फेसबुक वरून सुरेश चव्हाण, मविया आणि वंचितची युती होणार नाही. फेसबुक वरून कैलास मुंजे, उद्धव बाळासाहेब ठाकरे, पवार आणि काँग्रेस हे एकमेकाला काय मिळेल ते पदरात पाडून घेतील, वंचितची ताकद काँग्रेसपेक्षा जास्त आहे. फेसबुक वरून राजकुमार भोळे, महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी एकमेकांशी जुळवून घेतलं तरच महायुती पुढे टिकाव लागेल. फेसबुक वरून राघवेंद्र गोटे, महाविकास आघाडीला खरंच वंचितला सोबत घ्यायचं असेल तर नक्कीच सर्व पक्षांचे जागा वाटपावर एकमत होईल. इंस्टाग्राम वरून प्रफुल्ल काकडे, महाविकास आघाडी आणि वंचितमध्ये नक्कीच जागा वाटपावर एकमत होईल. महाराष्ट्रातील नेटिझन्सच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. परत एकदा आजचा प्रश्न सांगते. आज महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची अंतिम बैठक, वंचितसह सर्व पक्षांचं जागा वाटपावर एकमत होईल असं वाटतं का? एकूण 12,000 मतं युट्यूबवर. 79% लोकांनी होय म्हटलं, 21% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 2,000 मतं. %63% लोकांनी होय म्हटलंय, 37% नाही. फेसबुकवर 57% लोकांनी होय म्हटलंय, 43% नाही. एक्सवर 55% लोकांनी होय म्हटलंय, 45% नाही. 2019 सालच्या निवडणुकीत त्यावेळी एक संघ असलेल्या राष्ट्रवादीला 2 मुद्द्यांनी अनपेक्षित साथ दिली. दोन्ही गोष्टी अर्थातच शरद पवार यांच्याशी संबंधित होत्या. एक ईडीची न आलेली नोटीस आणि दुसरी म्हणजे पावसात भिजत भाषण करण्याचा निर्णय. अवसान गळालेल्या राष्ट्रवादीमध्ये या दोन्ही गोष्टींनी जीव फुकला होता. शरद पवारांना कधीही मिळाली नव्हती एवढी सहानुभूती मिळाली होती. त्याचा थेट फायदा राष्ट्रवादीला मतदान आणि जागा वाढवण्यात झाला होता. याचा कळत नकळत काँग्रेसलाही फायदा मिळाला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं फडणवीस असणं सुद्धा अत्यंत खुबीनं वापरण्याचा प्रयत्न झाला होता. या सगळ्यामुळे भाजपचं गणित नाही म्हटलं तरी बिघडलं होतं. आता सुद्धा तशीच परिस्थिती निर्माण करण्याचा काहींचा प्रयत्न असू शकतो. राष्ट्रवादीतील फूट असो, अजितदादांचं रोखठोक मत असो किंवा जरांगेंच्या आंदोलनाचा, त्यातील आरोप प्रत्यारोपांचा, फडणवीसांकडे रोख वळवण्याचा प्रयत्न असो. सहानुभूती मिळावी असेच सगळे प्रयत्न आहेत. ते यशस्वी झाले तर नव्या पक्षांचा फायदाच होईल आणि त्यासाठीच्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणजे बारामतीत अचानक व्हायरल झालेलं निनावी पत्र.
हे असू शकतं. या जाळ्यात न अडकण्यासाठी अजित पवार आणि भाजप सगळेच प्रयत्न करत असणारच. परसेप्शनच्या या खेळात कोण चांगलं चित्र उभारू शकतं यावर सामान्य मतदार कोणाच्या बाजूनं कलतील ते ठरेल. मुंबईच्या पाण्यावरून भाजपनं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला खिंडीत गाठायचा प्रयत्न केला. मुंबईतील पाणी वाटपाची श्वेतपत्रिका काढा, फसलेल्या 24 तास पाणी योजनेची चौकशी करा, अशा मागण्या मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. मुंबईकरांकडून 30,000 कोटी रुपये करापोटी घेऊनही मुंबईकरांना पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले नाही असा आरोप त्यांनी केला. मुंबई महापालिकेमध्ये गेली 25 वर्ष एकाच परिवाराची सत्ता होती. याकडे लक्ष वेधत त्यांनी ठाकरे परिवाराला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. पाण्यासाठी झालेला खर्च, मिळणारे पाणी, असमान वाटप याची सत्यता समोर येण्यासाठी येत्या महिनाभरात मुंबईच्या पाण्याची एक श्वेतपत्रिका जाहीर करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. मुंबई महापालिकेवरून येत्या काही दिवसात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि महायुती यांच्यात घमासान वाढेल हे नक्की. 0 आवरमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. उद्या संध्याकाळी 7:56 पुन्हा भेटू. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.